सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामधील तिसऱ्या आठवड्यातील आजचा दुसरा दिवस आहे। या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये गेल्या मागील 2 आठवड्यांमध्ये जर आपण पाहायला गेलं तर निश्चितच अर्थसंकल्प जो तो सादर झाला। मात्र या अर्थसंकल्प सादर झाल्याच्या नंतर सर्वसामान्य असतील किंवा शेतकरी वर्ग असेल किंवा तरुण वर्ग असेल यांच्या वाट्याला काय आलं असा सवाल आजही विरोधक उपस्थित करताना पाहायला मिळत आहे। कारण विरोधकांचं जर आपण पाहतो एकंदरीत सवाल जर आपण या ठिकाणी पाहिले तर निश्चितच अर्थसंकल्प सादर होऊन केवळ दिवस मात्र पुढे गेले, मात्र या सगळ्या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना काय मिळालं असे सुद्धा सवाल त्यांच्या उपस्थित होते। कारण ज्या प्रकारे आपण पाहतोय की एकीकडे हा अर्थसंकल्प सादर होतोय आणि हा अर्थसंकल्प सादर झाल्याच्या नंतर मात्र त्याच्यामध्ये ज्या प्रकारे तरतुदी करण्यात आलेल्या आहेत या तरतुदींनुसार निश्चितच ज्या भागांसाठी ही तरतूद करण्यात आली तिथपर्यंत अद्यापपर्यंत मदत पोहोचत नाही अशा प्रकारचा आरोप जो आहे तो विरोधकांकडून होतोय। मात्र सध्या आपण पाहतोय की एकंदरीत या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती आपण सध्या आमदार अर्जुन खोतकर आहेत, आपण त्यांच्याशी या ठिकाणी बातचीत करणार आहोत। एकीकडे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे खोतकरजी, मात्र दुसरीकडे काल नागपुरामध्ये कायदा सुव्यवस्थेची प्रश्न उपस्थित झाला होता, 2 गटांमध्ये दंगल झाली होती। काय वाटतं या सगळ्या प्रकरणात कसं पाहतो? खरं तर गंभीर विषय आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदय लक्ष ठेवून आहेत आणि सिच्युएशन कंट्रोलमध्ये आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे, त्यामुळे काळजीचं कारण। तुम्ही आता एक व्हिडिओ दाखवला, त्या व्हिडिओमध्ये जर पाहायला गेलं तर छत्रपती शिवाजी महाराज असेल, संभाजी महाराज असेल, तो पोस्टर आहे त्या ठिकाणी, तो पोस्टर फाडण्याचा प्रयत्न होतो। नेमका हा व्हिडिओ कुठला आहे? जालन्याचा व्हिडिओ आहे, कन्यानगर भागातला आहे आणि त्यामध्ये काही काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत। तर आपण पाहतोय की काँग्रेसचे कार्यकर्ते तुम्ही म्हणतात, मात्र वारंवार अशा दंगली घडत आहेत राज्यामध्ये, कुठेतरी महाराष्ट्र अशांतता करण्याचा प्रयत्न चालू आहे का? नाही, असं काही नाही। निश्चितच तर आपण पाहतोय की महाराष्ट्र अशांतता करण्याचा हा प्रयत्न नाहीये, मात्र ज्या प्रकारे पाहतोय की एकंदरीत घटना या राज्यामध्ये जर पाहायला गेला तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करणाऱ्या घटना या वारंवार घडत आहेत। निश्चितच जसं आपण पाहतोय की सुरुवातीला आपण बोलत होतो अर्थसंकल्पीय अधिवेशनावरती आपण बोलत होतो, मात्र या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जरी आपण पाहतोय की पटलावरती जर पाहायला गेलं तर विधेयक मंजूर होत आहेत, निश्चितच हा न्याय मिळत आहे। मात्र हा न्याय मिळत असलेल्या प्रश्न उत्तराची तास असेल, लक्षवेधी असेल, एकंदरीत पुरवण्या मागण्या असतील, या सगळ्या माध्यमातून जर पाहायला गेलं तर जनतेला जो न्याय मिळायचा आहे तो मिळतोच आहे। मात्र असा न्याय मिळत असला तरी चर्चा मात्र कुठेतरी या सुरू असलेला अर्थसंकल्प आहे, मात्र त्याची चर्चा नसून औरंगजेबाची कबर असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक असेल, मग तिकडे पोहोचवणारी मदत असेल, या सगळ्यावरतीच आपण पाहतोय की आजचा जवळपास तिसरा आठवडा हा अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा सुरू आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून ते आतापर्यंत केवळ याच्यावरतीच मोठ्या प्रमाणात या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती चर्चा होताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे निश्चितच आपण पाहायला गेलं तर एकंदरीत याच मुद्द्यावरून काल नागपुरामध्ये सुद्धा अशाच प्रकारची दंगल जी ती घडली। 2 गटांमध्ये ही दंगल घडल्याचं पाहायला मिळालं, 2 गटांमध्ये ही दंगल झाली आणि या दंगलीनंतर पाहायला गेलं तर निश्चितच आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपुरातून येतात आणि भाजपचे आमदार आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे सुद्धा नागपुरातून येतात। त्यामुळे या सगळ्या घटनेच्या पार्श्वभूमीवरती हे दोन्हीही नेते मंडळी या सगळ्या घटनेवरती चर्चासत्र करत असल्याचं पाहायला मिळतं। निश्चितच जी घटना घडली आहे त्या घटनेनंतर तोडगा काढण्याचा प्रयत्न हा या दोघांकडून सुरू आहे। मात्र ज्या प्रकारे आपण पाहतोय की 2 गटातील हा वाद होता, तो वाद काल समोर आला, दगडफेक सुद्धा झाल्याची माहिती समोर येते। मोठ्या प्रमाणात ही दगडफेक झाली आणि जाळपोळीच्या घटनेमुळे सुद्धा पाहायला गेलं तर तणावाची स्थिती ही काल नागपुरात निर्माण झाली होती। जवळपास आतापर्यंत जर आपण पाहायला गेलं तर या संपूर्ण घटनेमध्ये आतापर्यंत 80 जणांना अटक केल्याची माहिती समोर येत आहे। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न हा काल नागपुरात निर्माण झाला होता। त्यामुळे आता या सगळ्यावरती राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस नेमके काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नागपुरामध्ये जर आपण पाहायला गेलं तर विविध ठिकाणी सध्या पाहायला गेलं तर आपण कॉम्बिंग ऑपरेशन सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। तसेच या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा काल आपलं मत जे ते व्यक्त केलं होतं। नागपुराच्या दुर्घटनेनंतर कायदा कोणीही हातात घेऊ नये, पोलिसांना सहकार्य करावे, दगडफेक आणि जाळपोळीत सहभागी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये, नागपूर शहरात शांतता राखण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन नागपुरांना केले आहे, असं मुख्यमंत्र्यांनी आवाहन जे ते नागपूरकरांना केलं। मात्र सध्या जर पाहायला गेलं तर नागपूरच्या अनेक भागांमध्ये जमावबंदी ही लागू करण्यात आलेली आहे। त्यामुळे
काल ज्या वेळेला ही घटना घडली होती, दोन गटांमध्ये औरंगजेबाची कबर जी आहे ती प्रतिकात्मक कबर होती, ती त्या ठिकाणी जाळण्याचा प्रयत्न हा काल झाला. काल शिवजयंती होती आणि या शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवरती हा सगळा प्रकार झाल्याचं बोललं जाते. मात्र असं असलं तरी ही घटना जी आहे ती समाजकंटक जे होते त्यांनी कुठेतरी दगडफेक केली. ही दगडफेक पोलिसांवरती सुद्धा झाल्याचं बोललं जाते. त्यामुळे या सगळ्यामध्ये पोलीस सुद्धा जखमी झालेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आता गेल्या काही दिवसांपासून किंवा गेल्या काही महिन्यांपासून आपण पाहिलं तर राज्यात सातत्याने जाळपोळ असेल किंवा दंगल असेल याच्या घटना घडताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे निश्चितच आता या सगळ्यावरती राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय तोडगा काढतात, काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान अर्थसंकल्पीय अधिवेशन असो किंवा ज्या घटना सध्या राज्यात घडत आहे या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही mymanor.com लॉग इन करा. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई.